अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। मध्य रेल्वेचा बोगदा म्हणजे तांत्रिक गलथानपणाचा नमुना। साक्षात मृत्यूशी गळाभेट होणारे हमखास स्थळ म्हणजे तेलवासा मार्ग। रोजमरे त्याला कोण रडे, प्रशासनाचा अक्षम्य दुर्लक्षपणा। भद्रावती तालुक्यातील चिरादेवी, पिपरी, तेलवासा, ढोरवासा, पिपरी या गावातील ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना, रुग्णांना भद्रावती शहरात येण्यासाठी एकमेव रेल्वेच्या बोगद्याखालून असलेल्या मार्गाचा अवलंब नाईलाजाने करावा लागतो आहे। या बोगद्याची निर्मिती तांत्रिकदृष्ट्या अत्यंत चुकीची असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन बोगदा पार करावा लागतो। एकदा नव्हे तर अनेकदा गंभीर व किरकोळ अपघात या परिसरातील नागरिकांच्या पाचवीलाच पुजले आहेत। पावसाळ्यात तर या ठिकाणी चक्क रेल्वे निर्मित सरोवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने यात फेरबदल केलेले आहे। मात्र तांत्रिकदृष्ट्या अयोग्य नियोजनामुळे हा फेरबदल ग्रामस्थांच्या जीवावर उलटण्याची शक्यता अधिक असल्याचे ग्रामस्थ सांगतात। एकीकडे चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम करून रेल्वेचा विकास करीत असताना दुसरीकडे असुविधा असलेल्या बोगद्यामुळे ग्रामस्थांचे जीवन भकास करीत असल्याचे दिसून येत आहे। रेल्वे प्रशासन, तहसील प्रशासन, लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांना निवेदन देऊनही यावर तोडगा काढण्यात आला नाही। जणू काही प्रशासन नागरिकांचा बळी जाण्याची प्रतीक्षा तर करीत नाही ना, अशी खंत प्रतिष्ठित नागरिक मोहन ठाकरे यांनी व्यक्त करीत पुढील प्रतिक्रिया व्यक्त केली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। तेलवासा, पिपरी, कोची, चिरादेवी, सुमटा याच्याकडे जाणारा जो मार्ग आहे, या मार्गावरती हा जो रेल्वेचा बोगदा आहे, या बोगद्याचं रडगाणं फार जुनं आहे। अलीकडे रेल्वेने मेहरबानी करत या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं काहीतरी काम सुरू केलेलं आहे, परंतु आपण या ठिकाणी बघतोय की हा चिरादेवीकडे जाणारा मुख्य मार्ग जो आहे परंपरागत असा तो बंद केलेला आहे। आणि इकडे जर पाहतो म्हटलं याचा जो स्वरूप आहे किंवा त्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो पूर्णपणे इकडे वाहून जाण्याची साधितेने केलेला आहे, परंतु पाहिजे त्याप्रमाणे तजवीज न केल्यामुळे पुढे चालून सुद्धा पावसाळ्यामध्ये इथल्या ज्या ग्रामस्थांची फार मोठी गैरसोय होणार आहे। तद्वतच चालणारे फोर व्हीलर, दुचाकी, विद्यार्थी, रुग्ण यांना सुद्धा याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। आपल्या समेत आहेत मोहनजी ठाकरे। आम्ही त्यांना विचारलं की तुमच्या ग्रामस्थांची तक्रार काय? नमस्कार सर, आमच्या ग्रामस्थांची तक्रार अशी आहे की आमचा जो हा रोड होता रस्ता चिरादेवीकडे जाणारा पूर्ववत आणि हा ढोरवाशाकडे जाणारा होता। आता यांनी काय केलं आहे ते बघू शकता। हे बघा, इथं भिंत उभी केली आहे साधारण 15 फुटाची भिंत उभी केली। त्याच्यामुळे काय झालं, आम्हाला इकडनं पलटून जावं लागतं। तिथं आहे एक मोड, एक वळण रस्ता आहे, समोरचा येणारा दिसत नाही। तिथे काही यानं नियोजन केलं नाहीये, कोणतं ब्रेकर नाही लावलाय किंवा कुठलं काही नियोजन नाहीये, त्याच्यामुळे तिथे ऍक्सिडेंट होऊ शकते। याच्या पलीकडे एक नाला, यांनी काय प्लॅनिंग केलं आहे की नाल्याचं पाणी इकडे येत होतं, पण पूर्वी काय होत होतं, याच्या अगोदर नाल्याला डाब मारली, नाल्याला पाणी वाढलं की ह्या पुलाला पाणी वाढायचं, पण 2-4 घंट्यानं पाणी उतरून जायचं। पण आता समोर काय होणार, हे सगळं पॅक झाल्यामुळं हे जे बाहेरचं इकडचं तिकडचं आणि ह्या एवढे उतार आहे, जे पाणी येणार आहे हे इथंच साठणार आहे, इथंच जमा होणार आहे। आणि पाणी फेकासाठी काही यांनी नवीन काही अंमलबजावणी केली नाही किंवा पंप किंवा कुठली अशी काही प्लॅनिंग नाही आहे। आणि कंटिन्यू आम्ही 5-6 वर्ष झाले बघत आहोत, यांचे पंप राहते, सगळे राहते, ऑपरेटर नाही राहत, कधी डिझेल नाही राहत, कधी यांचे पंप खराब होऊन जाते, अनेक अडचणी आहेत। त्या अडचणी आम्ही सहन करत आलो। पण हे काम सुरू असतानाच ग्रामस्थ म्हणून या ठिकाणचे तहसील प्रशासन म्हणा किंवा राज्यकर्ते म्हणा किंवा लोकप्रतिनिधी म्हणा यांच्याकडे तुम्ही तक्रार केली नाही का? नाही, आम्ही केली आहे, तक्रार केली आहे, तहसीलदाराकडे केली आहे, स्थानिक तहसीलदार, आम्ही तहसीलदारापर्यंत जाऊ शकतो, आमदाराकडे दिली, खासदाराकडे दिली, रेल्वे प्रशासनाकडे दिली, पण होते कसं ना, आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। रेल्वे प्रशासनाने दिलं नाही, आमदार खासदाराने दुर्लक्षच केलंय, तहसीलदाराने दुर्लक्ष केलंय। त्याच्यामुळे आम्ही जायचं तर कुठं जात, आणि आम्ही त्यांची समस्या आहे की फक्त रेल्वे प्रशासन असो, लोकप्रतिनिधी, खासदार असो किंवा आमदार असो किंवा तहसील कार्यालय असो, त्या सगळ्याकडे संवादाला तक्रार दिलेली आहे, तो कोणत्याही प्रकारचा सोडून या ग्रामस्थांच्या समस्यावर काढण्यासाठी सगळं असमर्थ ठरलेलं आहे। त्याच्यामध्ये नागरिक किंवा इथले ग्रामस्थ पूर्णपणे वैधारलेले आहे। अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।